संबोधित करतील। छत्रपती श्री शिवाजी महाराज की। आवाज नाही आला गाड्या। छत्रपती श्री शिवाजी महाराज की। धर्मवीर संभाजी महाराज की। भारत माता की। वंदे। बरेच लोक म्हणले असतील महाराज लोकांचं ह्या व्यासपीठावर काही काम, अरे की हल्ली लोकांना वाटते काय वरनं पाकिट खालनं पाकिट असतं, काय पाकिट आम्ही घेऊन आलो नाही। आम्हाला सध्या जो प्रश्न शेतावतोय तो म्हणजे वक्फ बोर्डाचा। या देशातील राज्य सत्तेने जर तमाम हिंदू बांधवांचा जर विचार नाही केला तर हिंदू झोपला नाही, हिंदू जागा आहे। आजच्या घडीला जर आपण बघितलं 1954 साली कायदा काढला। जर हा भारत देश आमचा लोकशाही मार्गाने जात असताना, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानत असताना मग सेपरेट कायदा करायची गरज काय? दोन बर गरज आहे, ठीक आहे तुम्ही केलं। मग आमचे लाडके देशाचे पंतप्रधानांनी थोडीशी फक्त सूचना केली की येणारी वक्फ बोर्डाची प्रॉपर्टीची काय असेल ती फक्त कलेक्टर चेक करतील, त्याला तुम्ही विरोध करायला लागला। ज्याचा वक्फ बोर्डाला समर्थन राहील त्याला हिंदूंचं मतदान पडणार नाही, शपथ घ्या। आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचा सपोर्ट घेऊन या ठिकाणी आलो नाही आणि आम्ही कधी बिल्ला पण लावला नाही। पण आजच्या घडीला सातारा जिल्ह्यातलं मला कालच्या प्रवास दरम्यान एक बातमी कळली की एका गावामध्ये एक जणाला कबर काढण्यासाठी पुरण्यासाठी जागा दिली। ठीक आहे, जागा दिली, चांगल्या भावनेने जागा दिली। त्याच्या शेतीवर 40 एकरावर दावा दाखल केलाय वक्फ बोर्डानं। परवा वणीच्या सप्तशृंगीच्या मातेवर सुद्धा दावा केलाय। नशीब अजून आमचं चांगलं आहे की पांडुरंगाच्या मागे लागले नाहीत। यदा कदाचित ही जर वस्तुस्थिती जर राजकीय लोकांनी एकत्र बसावं, समाज हिताचं तुम्ही काम करताय ना, मग एका समाजावर एक अन्याय दुसऱ्या समाज। आमच्या अक्कलकोट महाराजांचे तुम्ही माप काढताय की ज्या अक्कलकोट महाराजांना संपूर्ण महाराष्ट्र आज मानतोय, त्या साधू संतांची जर तुम्ही जर माप काढत असाल तर आम्हाला सुद्धा मतदानातून साधू संतांच्या विचारांचा प्रभाव हा महाराष्ट्र, ही महाराष्ट्र भूमी संतांची आहे। आणि आज आमच्या इथं येणारे ते योगी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना पाहतो, पण आम्ही त्यांना योगी संत म्हणून पाहतो। अयोध्येच्या आंदोलनामध्ये हा सातारा जिल्हा सुद्धा अग्रगण्य आहे। आम्ही पाहिलेला आहे अयोध्येचा लढा। तुम्हाला राम मंदिराचं आमंत्रण दिलं, धारेश्वरचे महाराज माझ्या जोडीला होते। आम्ही पाहिलेलं आहे प्रत्यक्ष 22 जानेवारीला की ज्या वेळेला आमंत्रण दिल्यानंतर सर्वच पक्षाच्या लोकांना आमंत्रण दिलं। आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर असताना आमचं एक आम्हाला वाटत होतं की आमच्या महाराष्ट्रातून मोठे मोठे नेत्याने तिथं जावं, पण ते विचारत होते राम मंदिर होणार आहे कधी, तारीख बताओ, तारीख बताओ। आणि जेव्हा तारीख डिक्लेअर झाली तेव्हा कुठल्या बिळात जाऊन लपले हे आज तागायत कळलं नाही। मग अशा वेळेला जर आमच्या राम मंदिराला तुम्हाला येऊ वाटत नाही, वक्फ बोर्डाला समर्थन करू वाटते, आणि त्यामुळं मला विनंती राहील, आम्ही कुठल्या सांगणार नाही की तुम्ही एक राष्ट्र विचाराची धारी पकडा। अफजल खानाची कबरीचं उदात्तीकरणाचा लढा उभारला, अनेक वेळा आंदोलन झालं। 2003ला आम्हाला काट्या पडल्या विक्रमची प्रतापगडच्या आंदोलनात। पाचवडला चांगला मार पडला मला, पण 23 वर्ष वाट बघायला लागली। आणि हे कुणी काम केलं, ह्या सरकारचे उपकार मानले पाहिजेत, नाहीतर अजून तो बी अफजल खानाचा उरूस केला असता। अशा वेळेला एक राष्ट्र विचार, धर्म विचार, आणि जर साधू संतांची जर कुणी इथं पुढं मापं काढली तर आमच्या हातात विना पण असतो। आम्हाला काट्या तेवढ्या घ्यायला लावणं म्हणजे झालं। कुठल्याही व्यासपीठावर जर साधू संतांच्या मठ मंदिरांच्या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी जबाबदारीनं बोलावं। आज वक्फ बोर्डाला मी सर्वच लोकांना विनंती करीन। आणि त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न आहे बांगलादेशी घुसखोरांचा। आज मला आनंद वाटला की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 15 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिले की ह्या मुंबईतील जेवढे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना बाहेर काढू। विरोध पार्टीनं सुद्धा सपोर्ट केला पाहिजे की अमित शहा म्हणते ती योग्य आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या पद्धतीनं विवेक बुद्धीने विचार करून
सर्वांनी मतदानाला एकत्र या. आताचा विचार आहे ना, ही लोकशाहीच्या मार्गाने जर तुम्ही इस्लामीकरणाकडे वाटचाल करून हिंदू समाजाला दबऱ्यात घालायचं काम करत असाल तर हिंदू समाज कधीही सहन करणार नाही. बटेंगे तो काय ऐकून आलं मला, बटेंगे तो. हा, एवढं लक्षात ठेवा. आज आपल्याला काळाची गरज आहे. सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन 370 सारखं घातक कर्म. जम्मू काश्मीरमध्ये इतक्या वर्ष झेंडा कधी उघडला नव्हता, तिरंगा झेंड्याला कधी सलामी पडली नव्हती, पण आज तुम्ही डोळे देखत पाहताय. त्यामुळे अशा विचारसरणीच्या जो कोणी देशाच्या, राष्ट्राच्या, धर्माच्या बरोबर राहील, तुम्ही त्याच्या बरोबर राहा, एवढं बोलतो रामकृष्ण हरी. आपल्याकडे म्हटलंच आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. एकदा आपण सर्व संतांप्रती टाळ्या वाजवून आदर व्यक्त करूया. आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने कदम येत आहे. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जय श्रीराम. जय जय श्रीराम. नमस्कार. आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या बहुसंख्येने कुणासाठी उपस्थित राहिलाय माहितीये? प्रत्येक बहिणीच्या हृदयातल्या व्यक्तीसाठी आणि प्रत्येक भावाच्या मनातल्या माणसासाठी. तो माणूस कोण आहे? मनोज दादा. मनोज दादा. आज आपण मनोज दादांसाठी इथं उपस्थित मोठ्या बहुसंख्येने राहिलेलं आपलं नशीब आहे आज, की आज योगीजींसारखा महंत इथं यायला लागलेला आहे. आज व्यासपीठावर देखील अध्यात्म क्षेत्रातील सर्व गुरु उपस्थित राहिलेले आहेत. आमचे सर्व मान्यवर इथं उपस्थित राहिलेले आहे. आणि आपण सर्वजण समोर दिसणारी ही खरी या इलेक्शनची, या निवडणुकीची जान आहे. तुम्ही सगळे जान आहात. तुम्ही सगळेजण सर्व करणार आहात, योग्य तेच करणार आहात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक सलाम. गेले कित्येक दिवस आपण सर्वजण अत्यंत मेहनतीने, परिश्रम पूर्वक दिवस रात्र मेहनत करत आपल्या या मनोज दादांसाठी खपत आहात, झटत आहात. सगळ्यांचं मला मनपूर्वक कौतुक वाटतं. माझ्या या महिला भगिनी आहेत, त्या देखील आपलं सारं घराचं घर संसार सांभाळून दिवस रात्र एक करतायत. आणि त्यांच्या मनात एकच आहे की माझा मनोज दादा आमदार झाला पाहिजे, माझा मनोज दादा आमदार झाला पाहिजे. एक सगळ्यांनी लक्षात घ्या की परिवर्तनाची ही लाट येत असते. अचानक काही उभं राहत नाही, अचानक येत नाही. आणि आता अशी लाट आली, अशी वावटळ उठली की ती चटकन प्रस्थापितांना बाजूला करून नवीनांची स्थापना करणार आहे. ही लाट आज तुम्ही आणलेली आहे. ही लाट आपल्या जनतेने ही लाट आणलेली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या वेळेला जनता काही मनात आणते ना, ते ती करूनच दाखवते. आमचं कराड उत्तर मतदारसंघ हा जनतेने हातात घेतलेला आहे आणि माझ्या लाडक्या भगिनींनी हातात घेतलेला आहे. ज्या ज्या गावागावामध्ये जातो, एकही बहीण असं म्हणत नाही की मी दुसरीकडे आहे. माझ्या घरातल्या कुणाला कुठेही जाऊ देत, पण मी माझ्या कमळाबरोबर आहे, हे माझ्या बहिणीच्या मनातली गोष्ट आहे. आणि या सगळ्याला कारणीभूत असलेले आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी गेले 5-7 वर्ष या सगळ्यांच्या संपर्कात असताना हे व्यक्तिमत्व एवढं मनाला भावलं मोदीजी, की आपल्या उभ्या जगतामध्ये भारताला एक वेगळं स्थान मिळवून देणारा एक महान पुरुष, महापुरुष म्हणजे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. केवळ मोदींचं नाव काढलं ना की माझी एकही माता भगिनी अभिमानाने म्हणते, नाही नाही आम्ही मोदींबरोबर आहात.
आणि मग आजची ही राज्य सरकारची निवडणूक आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाची निवडणूक आहे. आज ज्या वेळेला केंद्रामध्ये आपलं शासन आहे त्यावेळेला राज्यामध्ये शासन हे यायलाच पाहिजे आणि यायलाच पाहिजे. आपल्या महायुतीचं शासन राज्यामध्ये आणण्यास आपण सर्वजण जबाबदार आहोत. तुम्हा सर्वांना याचं क्रेडिट मिळणार आहे, कारण प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे काम केलेलं आहे. उभा महाराष्ट्र आज पेटून उठलेला आहे. चुकीच्या काहीतरी वावड्या उठतात, चुकीचं काही काही गोष्टी सांगितल्या जातात, पण माझा कुठलाही कार्यकर्ता हा चुकीच्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की सामान्य माणूस आहे की ज्याला बिचाराला कळत नाही आहे की नक्की कुठं जावं, त्याला थोडंसं आपण सगळ्यांनी समजत्या लोकांनी समजून सांगणं गरजेचं आहे, एवढंच मला वाटतं. मनोज दादाचा विजय हा कधीच झालेला आहे. माझ्या तर तोंडात कधीही भावी आमदार येत नाही, आमदारच येतं. आमदार, आमचे आमदार मनोज दादा हेच कायम तोंडामध्ये येतं. भावी हे म्हणायचंच नाही. आपले मनोज दादा आमदार हे झालेलेच आहेत, कारण मला माहिती आहे की मनोज दादा, त्यांचा सगळा परिवार आणि जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, माझे महिला भगिनी आहेत, बंधुवर्ग आहेत, सगळ्यांनी अत्यंत चांगलं काम निस्वार्थ भावनेने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्याला यश येणार आहे. आणि मनोज दादा आमचे 100% निवडून हे येणारच आहे. म्हणून एकच सांगते, आपल्या सेनापतीवर नेहमी विश्वास ठेवावा, आपल्या सरसेनापतीवर विश्वास ठेवावा. तो जे म्हणेल हेच खरं असं म्हटलं तर आपण खऱ्या योग्य त्या दिशेने पुढं जातो ह्याची मला खात्री आहे. आपले सेनापती सरसेनापती तिकडं वरती बसलेले आहेत, मोदीजी, शहाजी, आज येत आहेत योगीजी. आपल्या महाराष्ट्राचे सेनापती आहेत आमचे देवाभाऊ, आमचे एकनाथजी शिंदे, आमचे अजितदादा आणि सर्व महायुतीचे सर्व घटक पक्ष. या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण सर्व पुढे चाललेलो आहोत. खात्रीने विजय हा आपल्याला मिळणारच आहे, एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगते. आणि मॅच जरी कालच मला वाटते उदयन महाराज आमचे म्हटले मनोज दादांना की असा एक षटकार मारा की इकडच्या तिकडं होऊन गेलं पाहिजे, आणि हेच आपण सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. मॅच आपल्या हातात आलेली आहे, षटकार मनोज दादा मारणार आहेत. फक्त आपली साथ आणि आपल्या मनगटातील ताकद मनोज दादांच्या पाठीशी पाहिजे. एवढंच मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. श्री भीमराव काका पाटील, रहिमतपूर मंडल अध्यक्ष, आपल्याला संबोधित करतील. भारत माता की. आज या ठिकाणी आपल्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपले भाजपचे उमेदवार माननीय मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन केलेलं आहे. आणि या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आपल्या जिल्ह्यामधले महंत महाराज, जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य दहशीलदादा कदम, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या या निवडणुकीचे उमेदवार मान्य मनोजदादा घोरपडे, त्याचप्रमाणे या सभेचं अत्यंत चांगलं असं नेटकं नियोजन केलेले आपले महाराष्ट्र प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष मान्य विक्रम पावसकर बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सुनील काटकर तात्या. आता अधिक नावं घेण्यात वेळ घालवत नाही. व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्व महायुतीचे सन्माननीय प्रमुख कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि विशेष करून उपस्थित असलेले पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, खरं तर या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या सर्वांना माहीत आहे, माझ्या अगोदरच्या अनेक व्यक्तींनी आपापलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्या मनोगतामध्ये केंद्र शासनानं आपल्यासाठी काय केलं, राज्य शासनानं आपल्यासाठी काय केलं, या सर्व योजनांच्या माहितीचं विवेचन या ठिकाणी सर्वांनी केलेलं आहे. त्याचं मी या ठिकाणी आता परत उजळणी करणार नाही. परंतु निवडणुकीच्या संदर्भातनं कारण उत्तरचा इतिहास तुम्हाला सर्वांना तुम्ही साक्षीदार आहात. गेल्या 15-25 वर्षापासून या ठिकाणी काम करत असलेले विद्यमान आमदारांचं कार्यकर्तृत्व आपण सर्वांनी जवळनं पाहिलेलं आहे. तर कालच रहमतपूरला
या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये या राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर साहेब उपस्थित होते. खरं तर ते म्हणले मला थोडा वेळ कमी पडला, जादा वेळ असता तर मी ह्या आमदारांचा हिशेबच त्या सभेमध्ये मी पूर्ण मांडला असता, एवढा मी साक्षीदार आहे असं त्यांनी स्वतः रात्री आम्हाला सांगितलं. आणि त्यांनी त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा उल्लेखही केला. खरं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि आपण सगळेजण म्हणतोय की 25 वर्षे तुम्ही या ठिकाणी आमदार राहून सुद्धा जर या विधानसभा मतदारसंघातल्या 4 तालुक्याची आज जर विकासाची परिस्थिती पाहिली तर एवढी दयनीय परिस्थिती होती. परंतु गेल्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी या राज्यामध्ये आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब, नामदार देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीचं शासन काम करतंय. आणि या महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम असतील, उमेदवार मनोजदादा असतील किंवा रामकृष्ण वेताळ भाऊ असतील, या सर्वांनी आपल्या या ठिकाणी आमदारापेक्षा त्यावेळेच्या खासदारांच्या पेक्षाही 10 पट निधी आपल्या कराड उत्तर विधानसभामध्ये या ठिकाणी या 2.5 वर्षामध्ये आणलेला आहे. आणि त्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी आपण पाहिले की रामराज्य रथ यात्रा या ठिकाणी निघाली. मनोजदादांच्या माध्यमातून अनेक आरोग्य शिबिरं झाली, महिलांचे अनेक कार्यक्रम मेळावे झाले. त्याचप्रमाणे तहसीलदारांच्या माध्यमातून परिवर्तन यात्रा या मतदारसंघामध्ये झाली, त्यामध्ये अनेक विकास कामाची उद्घाटनं भूमिपूजन केली. आणि असं करत असताना भाजपचं या ठिकाणी वातावरण या जिल्ह्यामध्येच या ठिकाणी तहसीलदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आपण सर्वजण पाहतोय. आणि त्याच पद्धतीनं कराड उत्तरमध्येही झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे की इतिहासामध्ये लोकसभेच्या या ठिकाणी पहिल्यांदा कमळ या ठिकाणी फुललं आणि लोकसभेमध्ये आदरणीय आपले सर्वांचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले हे पहिल्यांदा कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून गेले. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की या निवडणुकीमध्ये 3 इच्छुक उमेदवार होते. मग मनोजदादा असतील, धैर्यशीलदादा असतील आणि रामकृष्ण वेताळ भाऊ. पण या ठिकाणी राज्याच्या नेत्यांनी या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं की 3पैकी एक उमेदवार आम्ही करणार आहे आणि त्या उमेदवाराला तुम्ही निवडून आणायचे आहे. त्या पद्धतीनं 3घांनी शब्द दिला, कोणाचंही नाव घेतलं तर आम्ही या ठिकाणी करू. खरं तर मी या निमित्तानं मनोजदादा आपण या ठिकाणी उमेदवार झाला त्याबद्दल आपलं स्वागतच केलेलं आहे. सर्व उत्तर कराडमधल्या जनतेनं तुमच्याबरोबर गावभेटी यात्रेमध्ये पाहतोय की भाजपच्या माध्यमातून झालेला उठाव या ठिकाणी लोकांच्या आणि विशेष करून महिलांच्या मधून कसा बाहेर आला हे आपण सर्व पाहिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मनोजदादा, धैर्यशील दादा असतील आणि रामकृष्ण वेताळ भाऊ, तुमचं या सर्व जनतेच्या वतीनं मनापासून मी आभार मानतो की तुम्ही किती मोठं मन केलं आहे. त्या केलेल्या मोठ्या मनाला आमच्याकडं शब्द अपुरे आहेत म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि तुम्ही दोघं थांबला आणि मनोजदादांची उमेदवारी या ठिकाणी स्वीकारून मनापासून कामाला लागला. आणि हे करून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी गेल्या 2-3 वर्षापासून किंवा गेल्या 4-5 वर्षापासून म्हणत होता की एकास एक उमेदवार तुम्ही द्या. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या केंद्रीय नेत्यांनी, राज्याच्या नेत्यांनी तुमच्या सगळ्याच्या मागणीप्रमाणे एकास एक उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. आता ही उमेदवारी जपण्याचं काम आपलं स्वतःचं प्रत्येकाचं ह्याची जाणीव मनामध्ये ठेवून उद्यापासून राहिलेले 3 दिवस आपण मनापासून बूथवर आपल्या काम करून कमळाला या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा पहिल्यांदा कमळ आपल्याला फुलवायचे आहे कराड उत्तरचं, त्या दृष्टीनं आपण काम करावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं सगळ्यांना, 10 ते 15 मिनिटामध्ये आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात त्यांचं आगमन होत आहे. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. आता आपल्याला संबोधित करण्यासाठी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस श्री रामकृष्ण वेताळजी येत आहेत. स्पीकर सिस्टम जरा, हे स्पीकर सिस्टम कोण आहे? स्पीकर वरचा जरा आवाज वाढवाय. हा, भारत माता की. जरा हात वर करून बोललं पाहिजे, हात वर करून. भारत माता की, भारत माता की.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आजच्या 2024च्या विधानसभेच्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील सांगता सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय सुंदरगिरी महाराज, दुसरे आपले गुरुवर्य आदरणीय महालिंगेश्वर महाराज, त्याचबरोबर धारेश्वरजी महाराज, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय धैर्यशीलजी कदम दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके उमेदवार सन्माननीय मनोज दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय विक्रम दादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सुनील तात्या काटकरजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या सगळ्यांचे नेते मकरंद भाऊजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विठ्ठलजी महाराज, व्यासपीठावरची सर्वच मंडळी, मी सर्वांची क्षमा मागतो कारण योगीजी आता 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करायला येत आहेत। त्यामुळे व्यासपीठावरची सर्व मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि युवक बंधू मित्र, आज या ठिकाणी विराट जनसमुदाय बघितल्यावरती खऱ्या अर्थानं निश्चितपणे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। मित्र, गेली 25 वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावरती जे नेतृत्व करतायत त्यांनी गेली 25 वर्षामध्ये एकही काम हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं नाहीये। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा कराड तालुका असेल, सातारा तालुका असेल, खटाव तालुका असेल किंवा कोरेगाव तालुका असेल, अशा 4 तालुक्यामध्ये विखुरलेला मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये गेले अनेक वर्ष शेती पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, किंबहुना गेल्या 25 वर्षामध्ये इथं युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रश्न असेल, यामध्ये एकही काम इथल्या विद्यमान आमदारांनी केलेलं नाही। मित्र, परवा आपण रहमतपूरच्या सभेमध्ये विरोधकांचं भाषण आपण ऐकलं असेल। तिथं काही जण म्हणले की यावेळची लढाई धनशक्तीच्या विरोध जनशक्ती अशी आहे। मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती आहे धनशक्ती कुणाकडे आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उभा केलेला सभासद आणि शेतकऱ्याचा साखर कारखाना, या साखर कारखान्यावरती गेली 50 वर्ष सत्ता गाजून इथल्या सभासद शेतकऱ्यांची आणि कामगारांची पिळवणूक करून लोकांना वेठीस धरून गेली 25 वर्ष या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघावरती इथल्या विद्यमान आमदारांनी नेतृत्व केलेलं आहे। मित्र, या कारखान्याच्या नंतर अनेक साखर कारखाने सातारा जिल्ह्यामध्ये झाले।
परंतु साधा शिवनेरी सारखा 1 वर्षापूर्वी जन्माला आलेला साखर कारखाना, हा साखर कारखाना शेतकऱ्यांच्यासाठी 3150 रुपये दर देतो. सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा 50 वर्षापूर्वीचा साखर कारखाना एक्सपान्शनच्या नावाखाली गेली 4 वर्ष साखर कारखान्यावरती कर्जाचा बोजा करून या ठिकाणी साखर कारखाना डबघाईला आणण्याचं काम कुणी केलं असेल तर इथल्या विद्यमान आमदारांनी केलेलं आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना साधा 3000 रुपये सुद्धा दर देऊ शकत नाही. आणि मित्र, इथल्या विद्यमान आमदारांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचा अड्डा बनवलेला आहे. आणि या राजकारणाच्या अड्ड्याच्या आडून इथल्या तमाम शेतकरी आणि सभासदांची पिळवणूक करून गेली 25 वर्ष या विधानसभा मतदारसंघावरती हे नेतृत्व करतायत. या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक बांधव आलेले आहेत. कराडला लागून आपल्याला तासवडी MIDC आहे. गेल्या 35 वर्षापूर्वी इथं तासवडी MIDC उभा केलेली आहे. परंतु या MIDC मध्ये एकही उद्योग इथल्या विद्यमान आमदारांनी आणलेला नाही. इथल्या युवकाला हाताला काम दिलेलं नाही. परंतु विकासाच्या गप्पा मारतात. गेल्या 25 वर्षामध्ये इथल्या विद्यमान आमदारांनी सांगावं की मी हे ठोस काम केलेलं आहे. आमचा मसूरचा भाग असेल, पालीचा भाग असेल, निनाम पाटळीचा भाग असेल, किंबहुना आरवी नागझरीचा भाग असेल, पुसेसवळी भाग असेल, या भागामध्ये इथल्या विद्यमान आमदारांना शेतीला सुद्धा पाणी देता आलं नाही. 25 वर्षामध्ये काय केलं हे जाब विचारण्याची गरज आज समोर जमलेल्या सगळ्या जनतेच्या. अशा निष्क्रिय आमदारांना आपण सगळ्यांनी यावेळेला घरी बसवलं पाहिजे. मित्र, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, आपले दुसरे नेते आदरणीय अजितदादा असतील, यांच्या माध्यमातून चौफेर विकास या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1000 कोटीचा निधी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आलेला आहे. आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आलेला विकास इथले विद्यमान आमदार सांगतात की मी विकास केला. 2.5 वर्ष तुम्ही पालकमंत्री होता, 2.5 वर्ष सहकार मंत्री होता. तुमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये एकतरी काम केलेलं सांगा. परंतु मी असेल, धैर्यशील दादा आहेत, मनोज दादा आहेत आणि सर्व आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते, आम्ही 2.5 वर्षामध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हजारो कोटीचा निधी आणला. मित्र, माझी सगळ्यांना विनंती आहे, यावेळेला मनोज दादांना आपण आमदार करणारच आहात. परंतु मनोज दादा आमदार झाल्यावरती या ठिकाणी महायुतीचं सरकार येणार आहे. 1 वर्षामध्ये आम्ही सगळेजण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मावळा बदलू, एवढंच या सभेच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. मित्र, तुमची सगळ्यांची अपेक्षा होती की यावेळेला आपल्याला कमळ मिळालं पाहिजे. 1995 नंतर आपण पहिल्यांदा या ठिकाणी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढतोय. तुमच्या मनाप्रमाणे यावेळेला कमळ हे चिन्ह मिळालेलं आहे. तुमच्या सगळ्यांची मागणी होती की यावेळेला एकाच एक लढाई करा. मी इच्छुक होतो, धैर्यशील दादा इच्छुक होते, मनोज दादा इच्छुक होते. परंतु आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून ठरवलं आणि आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं, देवेंद्र भाऊ, तुम्हाला यावेळेला मी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकच उमेदवार देतोय आणि तो म्हणजे मनोज दादांना आम्ही पुढे आणतोय.
मित्र, आम्ही धैर्यशील दादा, मी असेल, सगळ्या भारतीय जनता पार्टीने एकाच एक उमेदवार आपल्याला दिलेला आहे. आता लढाई कुणाच्या हातामध्ये आहे? लढाई कुणाच्या हातामध्ये आहे? आवाज आला पाहिजे, जोरात आवाज आला पाहिजे. लढाई तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही सगळे व्यासपीठावरची मंडळी पुढचे 4 दिवस आपण सगळ्यांनी झोपायचं नाही. यावेळेला इथला निष्क्रिय आमदार घरी बसला पाहिजे. हाच संकल्प घेऊन आपण या ठिकाणी जायचं आहे. तुम्ही हा संकल्प पूर्ण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाताना एकच गोष्ट सांगतो, आपण सगळे महायुतीचे कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत संघटना, अनेक पक्षाचे कार्यकर्ते आपण एकाच्या हातात हात घालून काम करतोय. आपल्या जोडीला आदरणीय विलास काका उंडाळकरांची संघटना आपल्या बरोबर काम करते. कराड उत्तर मधला एकन एक कार्यकर्ता आपल्या बरोबर काम करतोय. माझी सगळ्यांना विनंती असेल, पुढचे 4 दिवस सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी खास करून कराड तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सांगेन, मनोज दादा, यावेळेला कराड तालुक्यातला एकही बूथ मायनस जाणार नाही. एवढी गॅरंटी आम्ही सगळे कार्यकर्ते घेतोय. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, सगळ्यांनी एकत्रित येऊया आणि या वेळचा परिवर्तन करूया. जाताना मला मागणं चिठ्ठी आले, जाता जाता आपल्याला मला एक सांगावं असं वाटतं. परवाच्या सभेमध्ये इथले विद्यमान आमदार म्हणले, यावेळेला फुटबॉल फुलटॉस बॉल आलेला आहे, 6 मारा म्हणून सांगितलं. आम्ही इथं तिघही यॉर्कर बॉल टाकणारे कार्यकर्ते आहोत. यावेळेला तिन्ही दांड्या तुमच्या गुल करणार. आणि हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला यावेळेला घरे बसवतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचे उमेदवार आदरणीय मनोजदादा घोरपडे यांचं 2 नंबरला नाव आहे. 2 नंबर म्हणजे काय? हात वर करून सांगा. विजयाची खूण आहे. या विजयाच्या 2 नंबरच्या समोर कमळ या चिन्ह, या कमळ या चिन्हावरचं बटन दाबून मनोज दादांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढाच आपण संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वच जण आपला संदेश नक्कीच 20 तारखेला सत्यात उतरवतील. एक छोटीशी विनंती आहे, आपण वयाने वाढलो तरी आपल्यातलं लहान मूल जागं असतं, म्हणजे ते कुठेतरी असतं. तर असं बहुतेक काही जणांच्यातलं जागं झालं आणि त्यांनी 2-2 खुर्च्या घेतल्यात बसायला. मागे आपले बंधू भगिनी उभे आहेत, तर कृपया आपण सुजाण नागरिक होऊया आणि ज्यांनी 2-2 खुर्च्या घेतल्या आहेत त्यांनी कृपया सहकार्य करावं. आता आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत आपले जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा. दोन्ही हात वर करून एक आपण घोषणा देऊया. हात वर, अंगात जोश. भारत माता की, भारत माता की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम. करो राज तिलक की तैयारी, करो राज तिलक की तैयारी. भगवादारी थोड्याच वेळात
आपल्याला संबोधन करायला या ठिकाणी येत आहेत. मंचकावर उपस्थित देव ऋषी तुल्य आपले पूजनीय संत, आपले उमेदवार ज्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आपण किती गर्दी केली माहिती आहे? आता बाळासाहेबाला झोप लागणार नाही एवढी गर्दी केली. ते आपले 23 तारखेला दुपारी 12 वाजता होणारे आमदार मनोज दादा घोरपडे या सभेचं ज्यांनी नेटकं आयोजन केलं, गेली 2-3 दिवस ते प्रदेशचे उपाध्यक्ष आपले नेते आदरणीय विक्रमबाबा पावसकर या ठिकाणी उपस्थित, मकरंद भाऊ देशपांडे ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, ते आदरणीय वेताळ साहेब, आदरणीय सुनील काटकर तात्या, ज्येष्ठ नेते संपतराव माने दादा, आमच्या नेत्या चित्रलेखा माने कदमताई, वासुदेव माने काका या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंडलचे अध्यक्ष भीमराव काका, शंकरराव शेजवळ काका, आपल्या महिलांचे अध्यक्ष अंजलीताई जाधव, सीमाताई घारगे या ठिकाणी उपस्थित असलेले रयत क्रांतीचे नेते सचिनाबा नलवडे, सगळेच महायुतीचे या ठिकाणी उपस्थित नेते मंडळी, आपण सगळ्या लाडक्या बहिणी आणि परिवर्तनासाठी सज्ज असलेले कराड उत्तर मधले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते, आता कुणी गडबड करू नका, जिथं मिळेल तिथं उभं राहा. आपल्याला योगीजींना शांतपणे ऐकायचं आहे. खरं तर 2.5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्या दिवसापासून त्या दिवसापासून कराड उत्तर मध्ये एक विकासाचा झंझावात तयार झाला. जनसामान्यांच्या केंद्राच्या सरकारच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, त्या सगळ्या योजना तुम्ही घरोघरी घेऊन गेला. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या या कराड उत्तरला 1000 कोटीपेक्षा जास्त निधी दिला. अनेक जवळजवळ आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी 1 लाख लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरात जाऊन वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला. एवढं मोठं काम या मतदारसंघामध्ये झालं. 2009 साली एक घुसखोर या मतदारसंघात आले. बाळासाहेब पाटलांचं नाव कराड उत्तरच्या कुठल्याही मतदार यादीत नव्हतं आणि नाही, परंतु ते 2009 ला आले. 2014 ची निवडणूक झाली, 2019 ची निवडणूक झाली, मतामतात विभागणी झाली आणि मतात विभागणी झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा घुसखोर आपल्या बोकांडी बस. गेली 25 वर्ष आमदारकी, 25 वर्ष, 1-2 वर्ष नाही, 25 वर्ष आणि घरात 35 वर्ष आमदारकी आहे, तरी त्यांना हनबरवाडी धनगरवाडीचा प्रश्न सुटला नाही. हनबरवाडी धनगरवाडीचं स्वप्न कुणाचं होतं? हनबरवाडी धनगरवाडीचं स्वप्न कुणाचं होतं? आदरणीय पी.डी. पाटलांचं. आणि पी.डी. पाटील यांच्यानंतर त्यांचा मुलगा गेली 25 वर्ष आमदार आहे, त्यातले 17 वर्ष सत्तेमध्ये. आणि
2.5 वर्ष पालकमंत्री, राज्याचे सहकार मंत्री आणि 25 वर्ष आमदार असलेल्या मुलानं आपल्या वडिलांचं सुद्धा स्वप्न पूर्ण केलं नाही. अजून आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत नाही तो माझ्या कराड उत्तर मधल्या गोरगरीब आणि माझ्या माता भगिनींचं स्वप्न काय पूर्ण करणार आहे यासाठी तुम्हाला आणि मला कुठेतरी विचार करावा लागेल. खरं तर कराड उत्तर हा कृष्णा काठाचा, कृष्णा, कोयना, तारळी, उरमोडी, मांड सगळ्या नद्या आपल्याकडे वाहतात. तरी पण कराड उत्तर मधली 70-80 गावं जिथं दुष्काळ सारखी परिस्थिती आहे. सातारा जिल्ह्यातलं पश्चिमेकडलं पाणी पूर्वेकडे गेलं. सगळ्या पूर्वेला जिथं दुष्काळ होता त्या ठिकाणी सुकाळ झाला. पण माझ्या गायकवाडवाडीला पाणी आलं नाही, माझ्या घोलपवाडीला पाणी आलं नाही, माझ्या अंतवडी, रिसवड, शामगावला पाणी आलं नाही. अशा ह्या नाकर्त्या आमदाराला आपण अजून किती दिवस स्वीकारणार आहे? म्हणून ही निवडणूक मनोज घोरपडेंची नाहीये, ही निवडणूक उमेदवाराची नाहीये. गेल्या 2 निवडणुकांमध्ये मताची विभागणी होती म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं यावेळी कराड उत्तर मध्ये एकास एक उमेदवार होईल. छत्रपती उदयन महाराजांनी सांगितलं, आमदार जयकुमार गोरे भाऊनी सांगितलं, आमदार जयकुमार गोरे भाऊनी प्रत्येक पंचायत समिती गणात फिरत असताना सांगितलं यावेळी एकास एक उमेदवार असाल. आणि म्हणून फडणवीस साहेबांना आपल्याला उमेदवार दिला मनोज घोरपडे दादा, आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्यावर सोपवलेली आहे. आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार करत आहोत. परंतु आपल्या सगळ्यांची मागणी होती कमळाचं चिन्ह पाहिजे. जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून वरिष्ठ नेत्यांच्यावर दबाव टाकून कराड उत्तरला कमळ चिन्ह दिलं. तुमची दुसरी मागणी होती एकास एक लढत झाली पाहिजे. आणि म्हणून 10 पावलं मागे सरून वरिष्ठांचा आदेश ऐकून तुमची जनभावना ध्यानात घेऊन या ठिकाणी एकास एक उमेदवार दिलाय. आता दोन्ही मागण्या तुमच्या आम्ही पूर्ण केलेत. आता मनोज दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची? जोरात, मनोज दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची? मनोज दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची? ती जबाबदारी तुम्हाला चोख पार पाडावी लागेल, चोख पार पाडावी लागेल. कारण जर 20 तारखेला काही चुकलं, 20 तारखेला काही चुकलं तर तुम्हाला आणि मला काळ माफ करेल का? तुम्हाला आणि मला काळ माफ करेल. म्हणून आजपासून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचंय, डोळ्यात तेल घालून काम करायचंय. 356 बूथ आहेत आपल्या मतदारसंघात. या 356 बूथ मध्ये चढाओढ झाली पाहिजे. आजपासून सभा बंद, रॅल्या बंद, गर्दी बंद. आजपासून मतदार यादी आणि तुमचं डोकं त्या मतदार यादीत पाहिजे. आपल्याला किती मतं पडणार, विरोधकाकडे किती जाणार, प्रत्येक बूथवर प्रत्येकाने अभ्यास करा, त्यामध्ये लक्ष द्या. आता इकडे तिकडे फिरू नका, ज्या गाड्या असतील त्या बंद करा. आता फिरू नका, आपलं गाव भलं, आपलं बूथ भलं. आणि म्हणून विनंती करतो, बूथ जीतो. आपली काय घोषणा आहे? मेरा बूथ, जोरात, मेरा बूथ, बूथ जीतो, बूथ जीतो, इलेक्शन जीतो. आणि म्हणून आजपासून आपण कामाला लागायचंय. ते उद्याच्या विजयाला इलेक्शन तुम्ही हातात घ्यायचंय, इलेक्शन तुम्ही हातात घ्यायचंय आणि आपल्याला पुढे जायचंय. या ठिकाणी परत एकदा सांगतो, मनोज दादांचं चिन्ह कुठलं? मनोज दादांचं चिन्ह कुठलं? आपण मतदान कुणाला करायचंय?
कमळाच्या पुढला आपल्याला बटन दाबायचं आणि येत्या 20 तारखेला आपल्याला क्रांती करायची आहे, बदल करायचंय, परिवर्तन करायचंय. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा एक ललकारी. करो राज तिलक की तैयारी, राज तिलक की करो तैयारी, राज तिलक की करो तैयारी. धन्यवाद दादा. योगीजी 5 ते 10 मिनिटाच्या आत इथे येतील. त्याआधी आपल्याला संबोधित करण्यासाठी आपले लाडके उमेदवार श्री मनोजदादा घोरपडे आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत. आले. क्षमा करा, बहुतेक माफ करा, योगीजी येत आहेत त्यामुळे काहीतरी थोडीशी गडबड चालू आहे. आपल्याला संबोधित करण्यासाठी धारेश्वर महाराज येत आहेत, निळकंठ धारेश्वरजी. हर 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 भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की, युती की. हर हर. आपण सर्व जय केलेला आहे. खरं तर आतापर्यंत आपणाला सवय आहे पांढऱ्यांना बघायची. भगवा आल्यावर तुम्हाला जरा वेगळं काहीतरी वाटलं. पण जर उत्तर प्रदेशातून काशी विश्वनाथ येत असेल तर साताऱ्यातला धारेश्वरला सुद्धा इथं हजर राहावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर न भगवा दिसला असता न भगवंत दिसला असता. साताऱ्याच्या सुपुत्राने महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण जगाला हिंदू काय आहे ते दाखवलं. 750 वर्षाच्या गुलामीमध्ये आपण इतके गुंतून गेलो होतो की शिवाजी महाराजांच्या बरोबर सुद्धा यायला आपल्याला अवघड वाटत होतं. आणि त्यावेळेला मोऱ्यांची समजूत काढून, शिर्क्यांची समजूत काढून छत्रपतींना मदत करणारे हे आमचेच पूर्वज होते. त्या काळातले आदिराजबाबा धारेश्वर महाराज, स्वामी समर्थ, रामदास, सगळे महाराज आले. त्यावेळेलाच क्रांती झाली. आता सुद्धा योगी आदित्यनाथजींच्या निमित्ताने आपण युपी मध्ये सुद्धा परिवर्तन पाहिलं. त्याच काळात 2.5 वर्ष आपण इथंही राहिलो. दुर्दैवाने कोरोना आला. अख्ख्या जगात कोरोना होता. पण कोरोनाची चाट आणि झळ फक्त आपणा लोकांनाच बसली, इतरांना काही नाही. लक्षात ठेवा. तुम्ही आजूबाजूच्या माणसाला विचारा, पोरं सांगतील 300 रुपये रोज मिळत होते. ठेलेवाले, गाडेवाले सांगतील आमचं नुकसान 10,000 5,000 त्यावेळेच्या सरकारने आम्हाला दिलंय. पण सज्जन हो, तुम्ही आम्ही भाकरी दिली, भात दिला आणि म्हणून हा संपूर्ण जग आणि भारत जगला, महाराष्ट्र जगला, हे आपण विसरून चालणार नाही. आपण आपली शेती थांबवली नाही. कोरोनाने जग थांबलं, आपण थांबलो नाही. सांगू, खरं तर या व्यासपीठावर आम्ही यायची गरजच नाही. आम्ही फक्त आशीर्वाद द्यावे आणि या नेत्यांनी आशीर्वाद घ्यावे एवढीच भूमिका आहे. पण सज्जन हो, मधला काळ असा झाला की या भगव्यांना पांढऱ्यांनीच आशीर्वाद दिला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. साल्यानो, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहे असं म्हणणारे खुर्चीवर बसले आणि मग दुर्दैवाने आम्हाला भगव्यांना पुढे यावं लागलं. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत हे सगळे भगवे संचार करू लागले आणि परिवर्तनाचं वारं सुरू झालं. आपण सहन केलं. भारत अतिशय सहनशील आहे.
जो येईल त्याला आश्रय देण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे. कारण जे जे देखी जे भूत त्या मानी जे भगवंत, असा आमचा धर्मसिद्धांत आहे. पण कर्मसिद्धांतही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वरान निबोधयत, हाही आमचा सिद्धांत आहे. इतकंच काय, पण उत्तिष्ठ धनुष्य हातात घेऊन युद्धस्व, असं देखील आमच्या धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि आज तुमच्या हातात युद्ध आहे, ते तलवारीचं नाही, अणुबॉम्बचं नाही, एका बोटाचं आहे. एका बोटाने आपण हे युद्ध जिंकायचं आहे. आणि हे युद्ध जिंकण्याकरता मी सांगण्याची गरज नाही, आमच्यापैकी कुणी आलं नव्हतं. या देशाच्या विरुद्ध कुटील कारस्थान करणारे सत्तेवर असताना सुद्धा जेव्हा भारताची रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव करण्याची वेळ आली, त्यावेळेला देवाने तुम्हाला बुद्धी दिली आणि जे सत्ताधीश होते ते बाजूला गेले आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीलाच त्या वेळेला तुम्ही निवडून दिलं. आणि भारताचे हे तिन्ही उत्सव याच लोकांनी साजरे केले. हे तुमचा इतिहास तुम्हाला सांगतोय. त्यावेळेला तुम्हाला देवाने बुद्धी दिली हो. पण आता जरा गडबड झालेली आहे. आता कसं झालंय, आता हे स्वस्त ते स्वस्त, ह्याला एवढा दर त्याला तेवढा दर, हे बिल मुक्त ते बंद, आणि मग आपली तारांबळ सुरू झाली. आता कुठं जावं, 600 रुपयाचा दर घ्यावा, 3000चं पॅकेज घ्यावं का आपलं 150 रुपयातच थांबावं. लक्षात ठेवा, ज्यांनी कधी काही दिलंच नाही, कोरं बिल आमच्या शिंदे साहेबांनी सांगितलं आणि पुढच्याच महिन्यात आपल्याला दामदुप्पट वीज बिल आलं. हा अनुभव आहे मागच्या निवडणुकीतला. सगळ्यांचं लाईट बिल 00 आलं होतं. कणाकणा पण हातावर शिक्के मारले आणि पुन्हा मात्र आपल्या हातावर तुऱ्या बसल्याचं चित्र पाहिलं. तेव्हा खोटं बोला पण रेटून बोला. ही संस्कृती मोडायची असेल आणि सत्यमेव जयते धर्मंचर अशा दृष्टीने पुढे जायचं असेल तर देव देश आणि धर्मासाठी आम्ही सारे युतीपाठी, आम्ही सारे युतीपाठी असं म्हणण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे. त्या तिन्ही महोत्सवामध्ये तुम्ही जसं हिंदूंचा विचार, देवा धर्मावर विचार असलेल्या साधू संतांना आदर गौरवाने सांभाळणाऱ्या लोकांना सत्तेवर पाठवलं. आता बंधूंनो, आपल्या जमिनी वक्फ बोर्डाकडे चाललेल्या आहेत. छोट्या छोट्या मंदिरामध्ये, मी तुम्हाला एक माझा नंबर घ्या, तुम्हाला बरेच व्हिडिओज बघायला मिळतील की शिवाच्या मंदिरात नमाज चालू आहे, देवीच्या मंदिरात नमाज चालू आहे. आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये जिथे नमाज चालतो ती जागा वक्फ बोर्डाची आहे, ती मुसलमानांची आहे असं सांगितलेलं आहे. दुर्दैवाने आपणाला आपली मंदिरं नवे ज्याला न्याय मंदिर म्हणतो ते सुद्धा वक्फ बोर्डने आता मागितलेलं आहे. अनेक मठ त्यांच्या ताब्यात चाललेले आहेत. तेव्हा ही काहीतरी गडबड होते आहे, ही आपणाला थांबवणं आवश्यक आहे आणि ती तुमच्या मताने थांबवू शकता. त्यासाठी आपल्यासाठी मुहूर्त आहे. विष, जंतुनाशकासाठी विष देतो तसं आता हे सामाजिक, धार्मिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे बरेच शिष्य बांगलादेशमध्ये राहतात. त्यांच्या विरुद्ध जे चाललेलं षडयंत्र आहे आणि नंतर मोदींनी, ट्रम्प्सनी त्यांना दिलेला आधार, त्या निमित्ताने तुम्ही पहा, हिंदू बेघर झाले आणि पुन्हा हिंदू एकत्रित होऊन आज बांगलादेशामध्ये आनंदाने राहण्यास तयार आहेत. आम्ही भारतात या म्हटलं तरी ते म्हणतात नाही, मोदी जी जब तक है तब हम बांगलादेश नहीं छोडेंगे. ही स्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून आपलेच जातीवाईक आहेत पण हिंदू अत्यंत आनंदाने बांगलादेशमध्ये राहू इच्छितात. संकट आलं तरी त्याचा संकट मोचक मोदी गादीवर आहे, तोपर्यंत आम्हाला काळजी नाही अशी त्यांची स्थिती आहे. आणि दिल्लीला असतं तेच गल्लीत सरकार असावं. तुम्हाला माहीत आहे, दिल्लीतलं सरकार गल्लीत नसेल तर वरचं खाली येत नाही, खालचं वर जात नाही. त्यामुळे आता तुम्हा सगळ्यांनाच कळलेलं आहे, दिल्ली में जो है गल्ली में वही लेना है. आप सगळे निर्णय व्यवस्थित घ्याल, फक्त चूक करू नका. एकदा चुकलात की पुन्हा वर येऊ शकणार नाही. आणि म्हणून आजच सुधारा, अभी नाही तो कभी नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपण सर्वांनी युतीबरोबर राहा. तुमच्या आजूबाजूला कमळ असू दे, धनुष्यबाण असू दे, घड्याळ असू दे,
जे काही आपल्याला उपयुक्त आहे, देव देश धर्म आणि आमच्या माता भगिनींचं रक्षण करण्यास योग्य आहे, अशा प्रकारचा योग्य उमेदवार निवडणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी निर्णय घ्यावे. पुन्हा एकदा आपणा सर्वांना अनंत आशीर्वाद, शुभेच्छा, शुभाशीर्वाद आणि उमेदवारांनाही शुभाशीर्वाद व्यक्त करतो आणि हे वाक्पुष्प भारत माता चरणी समर्पित करतो. भारत माता की, गो माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सब संतों की, सद्गुरु धारेश्वर महाराज की. हर हर, हात वर, हर हर, तथास्तु. धन्यवाद स्वामीजी. आपण गेले 2 तास उन्हामध्ये बसून जी तपश्चर्या करत आहात, त्या तपश्चर्याला काहीच क्षणात ती तपश्चर्या फळाला येत आहे. योगीजींचं काहीच वेळात आगमन होत आहे. आपले सगळ्यांचे विक्रमदादा आपल्याशी संवाद साधत आहेत. भारत माता की. आवाज असा आला पाहिजे, कारखान्यापर्यंत पोहोचला पाहिजे. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर. खंडोबाच्या नावानं, ज्योतिबाच्या नावानं 100% पोचणार. परमप्रिय भगवा ध्वज आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे 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 अरे. आजच्या या विराट सभेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आले मार्गदर्शक, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनीच आता मार्गदर्शन केलं असे परमपूजनीय धारेश्वर महाराज, त्यांच्याबरोबर आलेले सर्व संत मंडळी आणि 23 तारखेला जे कराड उत्तरचे आमदार होणार आहेत असे आपल्या सर्वांचे मित्र मनोज दादा घोरपडे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंददादा देशपांडे, या जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम, किसान मोर्चाचे प्रदेशाचे सरचिटणीस आणि आमचे मित्र रामकृष्णजी वेताळ, आपण ज्यांना म्हणतो की ह्या सातारा लोकसभेचे मिनी खासदार आहेत असे आमचे मित्र सुनील दादा काटकर, मंचावर उपस्थित सर्व नेतेगण आणि समोर उपस्थित सर्व ज्या कराड उत्तर मध्ये या 20 तारखेला परिवर्तन आहेत
असे सर्व कराड उत्तर मधील माता बंधू आणि भगिनी, आपण एक संकल्प केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक आघाडी अशी आहे की अफजल खानाला समर्थन करणारी आघाडी आहे. बरोबर आहे ना? छत्रपती श्रीमंत श्री शिवाजी महाराज यांना समर्थन करणारी आपली महायुती आहे. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की येणाऱ्या 20 तारखेला जे लोकशाहीतील धर्मयुद्ध आहे, ते धर्मयुद्ध आपल्याला जिंकायचं आहे ना? जिंकायचं आहे का? तर जिंकण्यासाठी आपल्याला इथून पुढे राहिलेले 3 दिवस प्रत्येक मतदार बंधू भगिनींपर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सभास्थानी जवळजवळ 20 ते 25 हजार संख्या आहे. प्रत्येकानं 6 मतदार जरी टार्गेट केले तर मनोज दादांना आपण 23 तारखेला 1.5 लाख मतदान देऊ. 1.5 लाख. गाफील न राहता आपल्याला येणाऱ्या 3 दिवसांमध्ये तन मन धन अर्पण करून आपल्याला काम करावं लागेल. खऱ्या अर्थानं भगवा हा कराड उत्तर मध्ये जर फडकवायचा असेल तर मनोज दादांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहिलं पाहिजे. ओरजियाच्या माध्यमातून काही विधानसभेमध्ये इतर धर्मियांचे मतदान 95% वर होतं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या बूथमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला पण लोकशाहीतील धर्मयुद्ध आपल्याला 20 तारखेला खेळायचं आहे. खेळायचं आहे ना? आपलं मतदान 95% वर ज्या दिवशी होईल त्या दिवशी अखंड महाराष्ट्रामध्ये म्हणजेच 20 नोव्हेंबरला युतीचं सरकार हे मोठ्या बहुमतानं या महाराष्ट्रामध्ये निवडून येईल. मनोज दादांच्या माध्यमातून या कराड उत्तरचा 100% कायापालट होईल. आपल्या शेजारचा जो मतदारसंघ आहे म्हणजेच कोरेगाव विधानसभा, मनोज दादा माझे चांगले मित्र आहेत. तसेच मित्र माझे महेश शिंदे दादा पण आहेत. 2019ला कोरेगाव विधानसभेतील मतदारांनी ठरवलं एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्याला आमदार करायचा आहे आणि त्या कोरेगाव विधानसभेतील मतदारांनी महेश शिंदे दादांना आमदार केलं. या 5 वर्षांमध्ये 19 ते 24 कोरेगाव विधानसभेमधील ग्रामीण भागातला एकही रस्ता शिल्लक राहिलेला नाही. सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते कोरेगाव विधानसभेतील झालेत. मी तुम्हाला या व्यासपीठाच्या माध्यमातून शब्द देतो, मनोज दादांना तुम्ही आमदार करणार तर आहातच, परंतु भरघोस मताने तुम्ही आमदार करा. या कराड उत्तर मधील एकही रस्ता शिल्लक राहणार नाही. अंधारवाडी येथे दादा परवा बैठकीसाठी आम्ही गेलो होतो. त्या अंधारवाडी गावामध्ये डांबरीचा एकही रस्ता नाही. अशी परिस्थिती अखंड कराड उत्तरची आहे. आपल्याला जर खरोखर परिवर्तन
आणि विकासात्मक परिवर्तन करायचं असेल तर मनोज दादांशिवाय पर्याय नाही. ओडजीआच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काही धर्मांध मतदान करत आहेत, धुळे लोकसभेचं उदाहरण मी तुम्हाला देतो. 5 विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 1,95,000 मताचं लीड हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला होतं. शेवटची विधानसभा मालेगाव विधानसभेचं मतदान मोजण्यास सुरुवात झाली आणि मतदान जेव्हा पूर्ण झालं त्यावेळेला मालेगावमध्ये 1,99,000 मतदान एक काँग्रेसच्या उमेदवाराला पडलं आणि भारतीय जनता पार्टीची सीट 3,500 मतानं हारली. योगीजींचं आगमन झाल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या जागेवर उभं राहायचंय आणि कराड उत्तरचं काय पाणी हे 100% दाखवायचं आहे आपल्याला घोषणांच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर 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 हर. योगी जी आप आगे बढ़ो, योगी जी आप आगे बढ़ो, मनोज दादा आप आगे बढ़ो. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय श्री राम, जय श्री राम. हर 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 हर. ज्योतिबाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं. उत्तर प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री महंत श्री योगी आदित्यनाथ जी को मैं अनुरोध करती हूँ वे छत्रपति शिवाजी महाराज जी की साकार प्रतिमा को पुष्प अर्पण करें. धन्यवाद. मैं श्री योगी आदित्यनाथ जी से अनुरोध करती हूँ आपण श्री महाराजजींचे स्वागत करण्यासाठी आपले विक्रमबाबा पावसकर, धैर्यशील दादा माने, मनोज दादा घोरपडे, शंकर काका शेजवळ, भीमराव काका पाटील आणि महेश बाबा जाधव यांनी श्री विठ्ठल रखुमाई की साकार प्रतिमा और त्रिशूल देकर महाराज जी का स्वागत करे. जय श्री राम, जय जय श्री राम. यानंतर आपल्याला संबोधित करण्यासाठी आपले लाडके उमेदवार मनोज दादा इथे येत आहेत. मनोज दादा. उत्तर प्रदेश राज्याचे लोकप्रिय भगवाधारी मुख्यमंत्री माननीय श्री योगीजी आदित्यनाथ महाराज जी आज आपल्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं
आज जी आपली सांगता सभा या ठिकाणी होत आहे, या सभेसाठी आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्याबरोबर व्यासपीठावर सर्व आदरणीय सगळेच महाराज, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सर्व नेतेगण या ठिकाणी उपस्थित, विशेष करून आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व कार्यकर्ते. खरं तर पाल या खंडोबाच्या नगरीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मी कुणालाही सांगितलं नव्हतं की या ठिकाणी आपल्याला वरून कोणी नेतागण मिळावा, परंतु त्या ठिकाणी पार्टीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी पाल नगरीमध्ये पाठवलं. आणि त्या ठिकाणी मला एक फडणवीस साहेबांनी सांगितलं की ही जी सभा आहे ही जिवंत सभा आहे, ही जिवंत सभा. धरून जबरदस्ती आणलेलं एकही या ठिकाणी व्यक्ती नाही. इतका उत्स्फूर्त जोश त्या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आज सुद्धा खरं तर योगीजींची सभा मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं, परंतु मागच्या 5 दिवसापूर्वी फोन आला की आपल्याकडं उत्तर प्रदेशचे भगवाधारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींची सभा या ठिकाणी सांगता करण्यासाठी आपल्याकडं आम्ही देत आहोत. खरं तर फार आनंद झाला की माझ्या युवक, त्याच पद्धतीनं माझ्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या वेळेला जाईल त्यावेळेला म्हणत होते आपल्याकडे योगीजींना आणता येते का बघा. आणि खऱ्या अर्थानं आपली इच्छा या ठिकाणी ईश्वरानं पूर्ण केली असं म्हणायला काय हरकत नाही. आज आपण हे जर समोरच्या उमेदवाराकडे पाहिलं, पक्ष अशा ठिकाणीच अशा पद्धतीच्या सभा देत असतो की ज्या ठिकाणी या नेते मंडळींचा वेळ वाया जाणार नाही. कराड उत्तर विधानसभेमध्ये या ठिकाणी जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे, हे वर पार्टीकडं समजलं होतं. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी तुतारीवाल्यांना सुद्धा समजलं की या ठिकाणी वेळ देऊन काय उपयोग नाही आणि पवार साहेबांना इकडं पाठवणं योग्य नाही, त्यांचा वेळ वाया जाईल. त्यामुळं परवाच्या रहमतपूरच्या सभेला त्यांचे साहेब त्या ठिकाणी आले नाहीत. तिथंच आपण समजून जायचं की या कराड उत्तरचा निकाल काय. कुठंतरी ते त्या सभेमध्ये म्हटले की यावेळेला मला फुलटॉस आलाय, पण त्यांना अजून माहीत नाही या महायुतीनं आणि कराड उत्तरच्या जनतेनं हे इलेक्शन हातामध्ये घेतलंय आणि असा फुलटॉस टाकलाय की बॅट सुद्धा गुल आणि दांड्या पण गुल होणार आहे. इथनं पुढे खेळ बंद, अशी परिस्थिती या ठिकाणी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. अरे थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे की आपल्याला 5 टर्म या ठिकाणी मिळाल्या आणि अजून अपेक्षा करता मला 6वी टर्म द्या, मला षटकार मारायचे आणि मला विकास करायचे आहे. अरे 5 टर्म काय केलं आपण या ठिकाणी. पेरे पाटलासारखा सरपंच सुद्धा लोकांनी 3 टर्म मध्ये घरी घालवला. इथल्या लोकप्रतिनिधीचं काय केलं पाहिजे. या ठिकाणी मला त्यांच्यावर फार काही बोलायचं नाही. एक बिनकामाचा आमदार म्हणून या ठिकाणी जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते परिचित आहेत. मला एका कार्यकर्त्यानं सांगितलं, म्हणले शरद पवार साहेबांना या ठिकाणी प्रश्न पडला की मी याच्या प्रचाराला येऊन 5 टर्म मध्ये काय केलं, काय सांगायचं या विचारानं ते या ठिकाणी आले नाहीत.
परंतु येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये हा जो काय 25 वर्षामध्ये राहिलेला बॅकलॉग आहे, हा मी आपल्याला विनम्रपणे आपल्या पायाला हात लावून सांगतो की हा बॅकलॉग भरून काढून त्याच्यापेक्षा चांगलं काम या ठिकाणी मी येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला करून दाखवीन. आज हनबरवाडी धनगरवाडी 1995-2000 मधली योजना या ठिकाणी यांना अजिबात काही त्याच्यावर निधी आणता आला नाही. 2014ला युतीचं सरकार आलं आणि या योजनेला या ठिकाणी गती दिली. आज 2024ला या धनगरवाडीचं पाणी 1 महिन्यामध्ये पडतंय. हनबरवाडीचं पाणी आपल्याकडे टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्याचं पाणी या ठिकाणी तुम्ही आमदार मला केल्यानंतर येणाऱ्या 6 ते 7 महिन्यामध्ये आपल्याला 100% देईन. फडणवीस साहेबांच्याकडनं शब्द घेतलाय, तारळीचं 50चं 100 मीटर हेडला पाणी या ठिकाणी देईन. त्याच पद्धतीनं उरमोडीचं सुद्धा समर्थका उपसा, काशीळ उपसा सिंचन, गणेशवाडी उपसा सिंचन सुद्धा येणाऱ्या 1 वर्षामध्ये या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आणि हा मतदारसंघ औद्योगिकदृष्ट्या जो काही मागास आहे, या ठिकाणी चांगले उद्योग आपल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 100% आणून युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी जी काय 40 वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे मतदारसंघाची, आज जर आपण कुठे गेलं तर शोले पिक्चर मधल्याच फील या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये येतोय. हा फील घालवण्यासाठी आणि संपूर्ण गावाचा संपूर्ण विकास करण्यासाठी फक्त एक वेळ आपल्याला या शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्या. 100% तुम्हाला ह्या संधीचं सोनं करून दाखवीन. या ठिकाणी आपल्याला योगीजींना ऐकायचे आहे. मला सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त गडबड झाली त्यांना ऐकण्याची. आणि त्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला 2 नंबरला आपलं चिन्ह आहे, या कमळ चिन्हासमोरचं बटन असं दाबायचे आहे की या आमदाराला जो काही 1 नंबर मिळालाय ना, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या लीडनं पडले पाहिजेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण सर्वांनी यांची व्यवस्था करा. आणि येणाऱ्या 23 तारखेला आपण सगळ्यांनी गुलालात कराडला या, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. प्रजा सुखे सुखम राज्ञा, प्रजा नाम च हिते हितम, ये उक्ति सार्थ करने वाले उत्तर प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री जी श्री योगी आदित्यनाथ जी से मैं अनुरोध करती हूँ वे कृपया हमें मार्गदर्शन करें. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, संभाजी महाराज की. नमः पार्वती पतिये हर हर. छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन धरा को कोटि कोटि नमन करते हुए यशवंत नगरी कराड़ की इस भूमि पर प्रथम पूज्य गणपति महाराज नाइकबा देवस्थान के पावन धरा को कोटि कोटि नमन करते हुए आप सभी बंधु बांधवों का मैं हृदय से अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं. मंच पर उपस्थित पूज्य संतजन श्री धारेश्वर महाराज जी, श्री विजय लिंग महाराज जी, स्वामी सुंदरगिरी महाराज जी, स्वामी विठ्ठल बुआ महाराज जी,
भारतीय जनता पार्टी के जिला के अध्यक्ष श्री धैर्यशील कदम जी, महायुति गठबंधन के भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार श्री मनोज दादा घोरपड़े जी, प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रम पावस्कर जी, भारतीय जनता पार्टी और महायुति गठबंधन के सभी पदाधिकारीगण, भारी संख्या में आज की इस चुनावी सभा में उपस्थित मेरे सभी उपस्थित बहनों और भाइयों, ये मेरा सौभाग्य है कि आज मुझे हिंदवी साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन धरा पर आप सबसे संवाद करने का अवसर प्राप्त हो रहा है। बहनों और भाइयों, भारत के अंदर स्वराज्य की परिकल्पना कैसे होनी चाहिए, छत्रपति शिवाजी महाराज उसके प्रतीक हैं। महाराष्ट्र की धरती उसकी प्रतीक है। अटक से कटक तक एक देश का भाव कैसे जगना चाहिए, पेशवा बाजीराव उसके प्रतीक हैं। सामाजिक समता का माहौल कैसे बनना चाहिए, इसी धरती ने महात्मा फुले को दिया। स्वराज मेरा जन्म सिद्ध अधिकार है, मैं इसे लेकर के रहूंगा, इसका उद्घोष करने वाले गणनायक से लोक नायक बनने वाले बाल गंगाधर तिलक इसी महाराष्ट्र की धरती ने भारत को दिया था। 1857 के प्रथम स्वातंत्र समर को, जिसे कुछ कथित इतिहासज्ञ क्रांति मात्र कहते थे, उसे प्रथम स्वातंत्र समर कहने वाले वीर सावरकर, जिन्हें एक जन्म में 2 आजीवन कारावास की सजा हुई, ऐसे वीर सावरकर इसी महाराष्ट्र की देन है। महिलाओं की सशक्तिकरण के लिए महिला शिक्षा आवश्यक है, इसका भाव जगाने वाली सावित्री बाई फुले इसी पावन धरा की उपज है। ऐसी पावन धरा को कौन नहीं नमन करना चाहता है। पूरा राष्ट्र कृतज्ञ भाव के साथ महाराष्ट्र का अभिनंदन करता है, स्वागत करता है। और इसीलिए 2017 में उत्तर प्रदेश में जब मुझे मुख्यमंत्री बनाया गया, मैं आगरा गया था। आगरा में जब मैं निरीक्षण के लिए निकला तो मुझे बताया गया कि यहां पे एक मुगल म्यूजियम है। मैंने कहा भी मुगलों का भारत से संबंध क्या है? मुगलों का भारत से संबंध क्या है? तो लोगों ने कहा कि साहब, इसमें औरंगजेब के शासन और मुगलों के शासन के प्रतीकों को यहां पर रख करके लोगों के लिए रखा जाएगा। मैंने कहा इन सब को हटाइए, इस म्यूजियम का नाम बदलिए, म्यूजियम का नामकरण छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर होगा। हमारी श्रद्धा छत्रपति शिवाजी महाराज में है। हमारी श्रद्धा के पात्र संभाजी महाराज हैं। हमारी श्रद्धा के पात्र गुरु गोविंद सिंह जी महाराज हैं। हमारी श्रद्धा और हमारा सम्मान महाराणा प्रताप के प्रति है। हमारा सम्मान किसी विदेशी आक्रांता के प्रति नहीं हो सकता है, कभी नहीं, कतई नहीं हो सकता है।
और आज इसीलिए मैं आज यहां पर आया हूं आपसे कहने के लिए, बहनों और भाइयों, चुनाव चल रहा है। ये चुनाव मात्र चुनाव नहीं है। एक तरफ जोड़ने वाली महायुति गठबंधन मोदी जी के नेतृत्व में, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजीत पवार, रामदास ठावले, इन सब के नेतृत्व में एकजुट होकर के मोदी जी के नेतृत्व में काम कर रहा है। वह जोड़ने वाली ताकतें हैं। और दूसरी तरफ कांग्रेस और उनके महाअगाड़ी गठबंधन के नाम पर जुड़ा हुआ महाअनाड़ी गठबंधन जो तोड़ने का काम कर रहा है, बांटने का काम कर रहा है। कांग्रेस का इतिहास तो बांटने का ही रहा है। अपने राजनीतिक स्वार्थ के लिए इन्होंने देश को बांटा, हिंदू समाज को बांटा, जाति के नाम पर, संप्रदाय के नाम पर, क्षेत्र के नाम पर, भाषा के नाम पर। कांग्रेस के अंदर लगता है अंग्रेजों का डीएनए आ गया है। जो बांटो और फूट डालो, राज करो की नीति पर चल रही थी, वही कार्य आज कांग्रेस कर रही है। और इसलिए बहनों और भाइयों, मैंने कहा था, मैं इसीलिए कहता हूं, हम बंटे थे तो अयोध्या में राम मंदिर का अपमान झेलना पड़ा था। 500 वर्षों तक अयोध्या में हम लोग रामलला के लिए तरस रहे थे। बटे थे काशी में, काशी विश्वनाथ मंदिर में, काशी विश्वनाथ मंदिर का अपमान झेलना पड़ा था। बटे थे मथुरा में, श्री कृष्ण जन्मभूमि का अपमान झेलना पड़ा था। बटे थे तो यहां पर मैं देखता हूं छत्रपति शिवाजी महाराज के द्वारा स्थापित हुए तमाम गढ़ और किले जो इस क्षेत्र के वैभव को, यहां के गौरव को बढ़ाने के प्रतीक हैं, उन सब पर अतिक्रमण होता है। हम बटे थे तो बप्पा रावल की गणपति की शोभा यात्रा पर पथराव होता है, रामनवमी की शोभा यात्रा पे पथराव होता है। और इसलिए अब बंटना नहीं है। बटे थे तो कटे थे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, इस भाव के साथ अब हमें इस चुनावी समर में पूरे देश को एकजुट करने के लिए फिर से कार्य करना है। और इसी भाव के साथ आज मैं आपके पास आया हूं आपसे कहने के लिए, आज मोदी जी के नेतृत्व में हम एक नए भारत का दर्शन कर रहे हैं। बहनों और भाइयों, ये वही भारत है 2014 के पहले पाकिस्तान घुसपैठ करता था, आतंकी वारदात को अंजाम देता था, तो तब कांग्रेस के लोग कहते थे, कांग्रेस नेतृत्व की सरकार, यूपीए सरकार कहती थी कि पाकिस्तान के खिलाफ मत बोलो क्योंकि संबंध खराब हो जाएंगे। उनके लिए देश हित की कीमत पर पाकिस्तान के साथ संबंध आवश्यक हो गए थे। और आज नया भारत है, पाकिस्तान भारत की सीमा का अतिक्रमण करने का तो साहस नहीं कर सकता क्योंकि उसे मालूम है ये नया भारत है। नया भारत छेड़ता नहीं है, लेकिन कोई छेड़ता है तो उसको छोड़ता भी नहीं है। ये नया भारत है, छोड़ता नहीं है। ये नया भारत है, अपने नागरिकों को बांटता नहीं है, सबका साथ और सबके विकास के नाम पर पूरे देश को जोड़ने का काम करता है। ये नया भारत है
योजनाओं का लाभ सबको देंगे, सुरक्षा सबको देंगे, लेकिन तुष्टीकरण किसी का नहीं करेंगे। इस भाव के साथ कार्य करता है और उसी भाव के साथ आज आपको जोड़ने के लिए मैं आपके पास आया हूं कि मोदी जी के नेतृत्व में देश की सीमाएं सुरक्षित, कश्मीर में आतंकवाद की प्रतीक धारा 370 हमेशा के लिए समाप्त हो गई, पूरी तरह समाप्त हो गई। आतंकवाद की अंतिम ताबूत पर कील ठोकने का काम आज मोदी जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी की सरकार ने कर दिया है। अब कोई भारत के अंदर आतंकवाद फैलाने का दुस्साहस नहीं कर पाएगा, लेकिन कांग्रेस कहती है कि हम फिर से धारा 370 को लाएंगे, यानी आतंकवाद को पनपाएंगे, निर्दोष नागरिकों को मरवाएंगे। कांग्रेस की इस मंशा को सफल नहीं होने देना है। बहनों और भाइयों, कांग्रेस की बांटो और फूट डालो राज करो की राजनीति को सफल नहीं होने देना है। कांग्रेस की आतंकवाद और नक्सलवाद को बढ़ाने की इस राजनीति को हमें आगे नहीं बढ़ने देना है। कांग्रेस की भ्रष्टाचार पोषक सरकारों को फिर से आने नहीं देना है। यही कहने के लिए आज मैं आपके पास आया हूं, आपसे कहने के लिए कि आज तो आपने देखा होगा ये महायुति गठबंधन की सरकार अब तो पहले से मोदी जी के नेतृत्व में पूरे देश के अंदर 4 करोड़ लोगों को एक एक आवास मिला, 10 करोड़ गरीबों के घर में शौचालय बने, 10 करोड़ लोगों के घर में उज्ज्वला योजना का रसोई गैस का फ्री में कनेक्शन पहुंचा, 12 करोड़ किसान पूरे देश के अंदर प्रधानमंत्री किसान सम्मान निधि का लाभ प्राप्त कर रहा है, 50 करोड़ लोग आयुष्मान भारत में प्रतिवर्ष 5 लाख रुपए की फ्री चिकित्सा प्राप्त कर रहे हैं। और मोदी जी ने घोषणा कर दी, आदेश भी कर दिया है कि 70 वर्ष से ऊपर के प्रत्येक व्यक्ति को फ्री में उपचार की सुविधा उपलब्ध करवाएंगे। बहनों और भाइयों, पहली बार हो रहा है जब 80 करोड़ भारतवासी फ्री में राशन प्राप्त कर रहे हैं। ये नया भारत है, सुरक्षा भी दे रहा है, लोक कल्याण और गरीब कल्याणकारी कार्य भी कर रहा है। तो इंफ्रास्ट्रक्चर के लिए भी हाईवे बन रहे हैं, रेलवे का विस्तार हो रहा है, नए नए एयरपोर्ट्स बन रहे हैं, आईआईटी, आईएम, एम्स, 1 डिस्ट्रिक्ट 1 मेडिकल कॉलेज, हर घर नल की योजना भी क्रियान्वित हो रही है। यानी विकास के काम भी है तो विरासत का सम्मान भी है। याद करिए, बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर के पंच तीर्थ मोदी जी के नेतृत्व में बने। याद करिए 500 वर्षों का इंतजार समाप्त करके अयोध्या में भगवान राम का भव्य मंदिर का निर्माण भी आज भारतीय जनता पार्टी डबल इंजन सरकार के नेतृत्व में, मोदी जी के नेतृत्व में अयोध्या में स्थापित हो गया है। लगातार देश के अंदर विरासत और विकास का समन्वय, सुरक्षा, समृद्धि और सुशासन के लिए यह महायुति गठबंधन भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में जो कार्य कर रही है, उसी के प्रति आपको जोड़ने के लिए, आपका आह्वान करने के लिए आज मैं यहां पर छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन धरा पर उत्तर प्रदेश की धरती से विशेष निवेदन करने के लिए मैं आपके पास आया हूं। बहनों और भाइयों, आप में से कितने लोगों ने अयोध्या में दर्शन किया? श्री राम जन्मभूमि पर रामलला के विराजमान होने के बाद कितने लोगों ने दर्शन किया? अभी कम संख्या है। और मैं धैर्यशील कदम जी से और मनोज दादा गोड़परे जी से कहूंगा कि चुनाव के बाद यहां से एक ट्रेन भर करके लेके आइए अयोध्या में दर्शन कराने के लिए।
अयोध्या में लेके दर्शन कराने के लिए लेके आओ, वहां की व्यवस्था बाकी हम देखेंगे, वहां की चिंता नहीं करनी। बहनों और भाइयों, अयोध्या में आएंगे, एक भव्य अयोध्या, दिव्य अयोध्या दिखेगी। एक नई अयोध्या, दुनिया की सुंदरतम नगरी के रूप में स्थापित अयोध्या को आपको देखने को मिलेगा। और अगले वर्ष जनवरी में तो प्रयागराज में महाकुंभ का भी आयोजन है। महाकुंभ में भी मैं आपको आमंत्रित कर रहा हूं। आप प्रयागराज में आइए, गंगा, यमुना, सरस्वती की त्रिवेणी में संगम तट पर स्नान करिए। वहीं से 1.5 घंटे की दूरी पर अयोध्या के दर्शन हो जाएंगे। श्री राम जन्मभूमि में भी दर्शन होंगे। यह काम कांग्रेस भी कर सकती थी, यह काम कांग्रेस भी कर सकती थी, लेकिन कांग्रेस के एजेंडे में कभी विरासत का सम्मान नहीं था। कांग्रेस के एजेंडे में कभी बेटी की सुरक्षा नहीं थी, बहनों का सम्मान नहीं था, उनका स्वावलंबन नहीं था, युवाओं का रोजगार नहीं था, अन्नदाता किसानों की खुशहाली उनके एजेंडे का हिस्सा कभी नहीं थी। और इसीलिए मैं आप सबसे कहने के लिए आया हूं कि विरासत और विकास का अद्भुत समन्वय हो, सुरक्षा, सुशासन और समृद्धि, इन्हें एक साथ जोड़ करके आगे बढ़ाने का कार्य हो। ये केवल और केवल महायुति गठबंधन कर सकता है, क्योंकि प्रधानमंत्री मोदी जी उसे नेतृत्व दे रहे हैं और उनका मार्गदर्शन जो है। और इसीलिए मेरी आप सबसे विनती है कि भारतीय जनता पार्टी ने से मनोज दादा घोड़परे को अपना उम्मीदवार बना करके आपके बीच उतारा है। मनोज दादा इधर आइए। मनोज दादा को आप विजयी बना के भेजेंगे, विजयी बना के भेजेंगे। जहां तक मेरी आवाज जा रही, दोनों हाथ उठा करके बोलो, जहां तक आवाज जा रही है मेरी, सभी लोग विजयी बना के भेजेंगे। आपका आशीर्वाद मिलेगा। कमल चुनाव चिन्ह पर इन्हें भारी बहुमत से विजयी बना के भेजेंगे। तो फिर मेरे साथ बोलेंगे, भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय जय श्री राम।